नमस्कार, मी सौ कीर्ती संतोष राऊत यवतमाळ येथून बोलते आहे। सध्या भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष म्हणून दायित्व सांभाळते आहे। माजी शिक्षण सभापती तथा माजी नगरसेविका यवतमाळ नगरपालिका। मला तुम्हाला या व्हिडिओमधून प्रामुख्याने एक गोष्ट सांगायची आहे की जे माझ्याशी झालं ते आपल्या कुणाशी होऊ नये आणि त्या स्कॅम मध्ये आपण अडकू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे। काल एक 12-12:30च्या दरम्यान धुलीवंदनाच्या दिवशी 25 मार्च मला एक फोन आला। अननोन नंबर होता, व्हॉट्सअप नंबर होता आणि त्या नंबरवरती स्क्रीनवरती एका पोलीस ऑफिसरचा फोटो होता। पोलीस ऑफिसरचा फोटो दिसल्याबरोबर मी तत्काळ तो फोन उचलला आणि रिसीव करून त्यांच्याशी बोलायला लागली। तर समोरून एक खूप भारदस्त आवाजात एक गृहस्थ मला विचारायला लागले, बोले आप मिस्टर राउत के यहाँ से बात कर रहे हैं? मैं म्हटलं हो। तो बोले संतोष राउत? तो मैं म्हटलं हो, ते माझे मिस्टर आहेत। तर बोले आप कौन बात कर रहे हैं? मी म्हटलं त्यांची मिसेस बोलते आहे। तो बोले समृद्धी राउत कौन है? तर मी म्हटलं मुलगी आहे आमची। त्यावर तो मला म्हणाला, आवाज वाढवला त्यांनी आणि म्हणाला पता है वो यहाँ इस वक्त कहाँ पे है? म्हटलं हो, मला माहिती आहे, माझी मुलगी शिकते आहे। तो बोले कहाँ पे पढ़ रही है? त्याच्यावर मी बोलले नाही काही, पण त्यानंतर त्यांनी मला प्रश्न केला, अभी इस वक्त वो हमारे साथ है, बोले हमने उनको हिरासत में लिया है। मी म्हटलं घाबरले आणि विचारलं, मैं म्हटलं सर कहाँ पे? तो आपकी बेटी कहाँ पे पढ़ती है? तो मैं म्हटलं सर पूना पढ़ रही है। तो बोले हमने उनको पूना से ही अरेस्ट किया है। मैं म्हटलं सर इससे आपने अरेस्ट किया? त्याच्यावर तो मला परत सांगायला लागला की बोले उनके पास में 2 किलो ड्रग्स बरामद हुई है। त्यावर मी घाबरले आणि त्यांना म्हणायला लागले की सर नहीं, मेरी बेटी किसी तरह का नशा नहीं करती है, ना पीती है, वो योगा टीचर है और वो ऐसा कुछ नहीं करेंगी। त्यावर मग त्यांचं असं उत्तर होतं की बोले उसने कुछ नहीं किया है, लेकिन उसकी फ्रेंड के साथ वो पकड़ी गई है। जो लड़कियां उसकी फ्रेंड है उनके साथ 2 किलो ड्रग्स उनके पास से बरामद हुआ है। हे ऐकून माझी अतिशय घाबरली। मी घाबरतच त्यांच्याशी बोलायला लागले। मला सुचेनासं झालं की आता मला काय करायला पाहिजे। मी धावत तो फोन उचलला आणि घराच्या बाहेर गेली। म्हटलं सर एक बार फिर से बोलिए, मुझे इस बात पे यकीन नहीं है। कारण समृद्धी त्यावेळी होळी खेळायला मैत्रिणींसोबत गेलेली होती हे मला माहिती होतं, पण यांनी सांगितल्यावर मी कन्फ्यूज झाले। माझी ती धडपड आणि माझी ती हे बघून, मी घाबरलेली बघून माझ्या दीर शेखर भाऊंना थोडी शंका आली की वहिनींना काहीतरी गडबड दिसते। मग त्यांनी माझ्या मिस्टरांना आवाज दिला की काहीतरी गडबड आहे, पोलीस स्टेशन मधनं फोन आहे आणि वहिनी घाबरल्या आहेत। संतोष राऊत माझे मिस्टर धावत आले आणि मी त्यांच्याशी कंटिन्यू बोलतच होते। तर त्यांनी मला सांगितलं 2 किलो ड्रग्स बरामद हुई है, आपको उनको छुड़ाना है, वो बच्ची रो रही है लगातार, उनका मोबाइल हम डीएसपी साहब ने जब्त किया हुआ है, आप उनके मोबाइल पे फोन नहीं करेंगे, अगर आप फोन करते हो तो उठाया नहीं जाएगा क्योंकि वो हमारे पास है। अगर आप चाहते हो कि आपकी बेटी सही सलामत रहे, उसका करियर बर्बाद ना हो, तो आप हम जो चाहते वो आपको करना पड़ेगा। एवढं मी बोलत असताना माझे मिस्टर खाली आले आणि त्यांनी मला इशारा केला की तू त्यांच्याशी बोलत राहा। कारण काही दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी त्यांच्या मित्रांसोबत हे झालेलं होतं। त्यांनी मला सांगितलं होतं की आजकाल असे फेक कॉल्स येत आहे पण आपण घाबरून जातो। मला ते अजिबात आठवलं नाही। मी खूप टेन्शन मध्ये आले आणि समृद्धी रडते आहे आणि ती मला सतत म्हणत आहे बा की मला सोडा, मी चांगल्या घरची मुलगी आहे, असं तो ऑफिसर मला वारंवार सांगत होता। त्यामुळे मी अजून घाबरून गेली। पण मग जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला इशारा केला की तू कंटिन्युअसली त्यांच्याशी बोलत राहा आणि दुसऱ्या फोनवरून त्यांनी लगेच समृद्धीला कॉल केला आणि त्यांनी मला विचारलं, मग मी पण थोडा धीर आला मला आणि मी त्याच्यासोबत थोड़ा टाइम पास केल्यावर मी त्यांना म्हणायला लागली कि सर आप क्या चाहते हैं? तो बोले चाय पानी का खर्चा आपको देना पड़ेगा क्योंकि अगर मैं ऐसा नहीं करता तो आपकी बेटी का बहुत बड़ा नुकसान हो जाएगा, उसका करियर बर्बाद हो जाएगा। आणि यावेळी आपण पालक म्हणून काय करतो, घाबरतो, मुलांना दोष देतो आणि त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे वागतो। पण थँक्स गॉड माझे मिस्टरांना ही गोष्ट माहिती होती, त्यांनी मला आधीच अलर्ट केलं होतं, पण त्यावेळी माझं डोकं चाललेलं नाही। मग मी त्यांच्याशी बोलायला लागली तर त्यांनी मला सांगितलं की आपके पास फोन पे जीपे है? तो मी म्हटलं हाँ सर है। तो बोले 50,000 रुपये डालो। म्हटलं सर
मैं अभी आप जहां पे हो पुणे में, मैं आपको 2 मिनट में 5 मिनट में वहां पे पैसे बाय हैंड दूंगी, क्योंकि मेरे पास इतने पैसे नहीं है। यावर तो चिडला आणि माझ्यावर ओरडला, बोले आप में कुछ ये है कि नहीं, अकल है कि नहीं, आपकी बेटी दाव पे लगी हुई है, उसका करियर दाव पे लगा हुआ है और आप डीआयजी साहब क्या हाथ में लेंगे क्या, बोले कॅश। ह्याच्यावर मला लक्षात आलं की हा फेक कॉल आहे। मग मी परत टाइमपास करून त्याच्याशी बोलायला लागली। तेवढ्या वेळात दोघंही, माझे दीर आणि माझे मिस्टर, समृद्धी सोबत संपर्क करायला लागले। समृद्धीचा पहिला कॉल मिस झाला, होळी असल्यामुळे तिला तो आवाज आला नाही, पण दुसऱ्यांदा तिने सेकंड तो कॉल उचलला। तोपर्यंत मी कंटिन्युअसली यांच्याशी बोलत होती। तो मला वारंवार म्हणजे चिडून माझ्याशी बोलत होता की तुम्हाला समजत नाही का, आई म्हणता स्वतःला, आणि असं कसं तुम्ही तिला पैसे देत नाही वगैरे। तुम्ही म्हटलं सर पैसे आहे माझ्याजवळ, पण मी तुम्हाला कॅश मध्ये देते। तेवढ्या वेळात आमचा या तिच्या बाबांचा, समृद्धीच्या आणि काकांचा समृद्धीशी संपर्क झाला आणि तिने सांगितलं की मी इथे ठीक आहे, काय झालं। तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं झालं। तर ती म्हणे बाबा मी 2 सेकंदात तुम्हाला व्हिडिओ कॉल करते। मग समृद्धीने आम्हाला व्हिडिओ कॉल केला। तोपर्यंत मी या व्यक्तीसोबत निव्वळ टाइमपास करत होते, बोलत होते। पण ज्यावेळी माझा मुलगा यश खाली आला आणि त्यांनी तो नंबर बघितला, तेव्हाच त्याने मला सांगितलं की आई 9+91 हा नंबर इंडियाचा असतो, पण +92, परत एकदा सांगते, +92 हा जर नंबर सुरुवातीला असला तो पाकिस्तानी नंबर आहे। कृपया व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना मी विनंती करते की हा नंबर चुकूनही उचलू नका। शक्यतोवर व्हॉट्सअप कॉलच